विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज असे 2 प्रश्न घेऊन येत आहे नाम प्रकरणावरील, जे दोन्ही प्रश्न तुम्हाला गोंधळात घालू शकतात. तर पहिला प्रश्न आहे, शकूचा नवरा म्हणजे भोळा फाम आहे. या वाक्यातील फामानं नाम ओळखा. तर भरपूर विद्यार्थी मला याचे उत्तर नवरा देणार, पण हे उत्तर अचूक आहे. याचे उत्तर आहे फाम. तर फांबच का ते नंतर सांगते. दुसरा प्रश्न पहा, तुम्ही म्हणजे नुसते आंबच आहात. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नाम प्रकार ओळखा. इथे अधोरेखित जो शब्द आहे तो आंबच आहे. ठीक आहे, तर या दोघांमधील उत्तर काढायचे आपल्याला. तर बघा, इथे आपल्याला फाम याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असतो एखादा निष्पाप व्यक्ती, भोळा व्यक्ती. आणि आंबच काय? तर मूर्ख. म्हणजे सोप्या शब्दात फाम हा काय आहे? निष्पाप व्यक्ती किंवा साधा माणूस. आणि आंबच काय हा? तर मूर्ख माणूस. तर इथे काय दिलेलं आहे? याही वाक्यामध्ये उपमा दिलेली आहे, याही वाक्यात उपमा दिलेली आहे. तर कायम लक्षात ठेवायचे, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या देवाचे गुण किंवा उपमा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर ते काय होते? विशेष नाम नाही, तर ते फक्त सामान्य नाम म्हणूनच काम करते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज असे 2 प्रश्न घेऊन येत आहे नाम प्रकरणावरील, जे दोन्ही प्रश्न तुम्हाला गोंधळात घालू शकतात. तर पहिला प्रश्न आहे, शकूचा नवरा म्हणजे भोळा फाम आहे. या वाक्यातील फामानं नाम ओळखा. तर भरपूर विद्यार्थी मला याचे उत्तर नवरा देणार, पण हे उत्तर अचूक आहे. याचे उत्तर आहे फाम. तर फांबच का ते नंतर सांगते. दुसरा प्रश्न पहा, तुम्ही म्हणजे नुसते आंबच आहात. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नाम प्रकार ओळखा. इथे अधोरेखित जो शब्द आहे तो आंबच आहे. ठीक आहे, तर या दोघांमधील उत्तर काढायचे आपल्याला. तर बघा, इथे आपल्याला फाम याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असतो एखादा निष्पाप व्यक्ती, भोळा व्यक्ती. आणि आंबच काय? तर मूर्ख. म्हणजे सोप्या शब्दात फाम हा काय आहे? निष्पाप व्यक्ती किंवा साधा माणूस. आणि आंबच काय हा? तर मूर्ख माणूस. तर इथे काय दिलेलं आहे? याही वाक्यामध्ये उपमा दिलेली आहे, याही वाक्यात उपमा दिलेली आहे. तर कायम लक्षात ठेवायचे, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या देवाचे गुण किंवा उपमा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर ते काय होते? विशेष नाम नाही, तर ते फक्त सामान्य नाम म्हणूनच काम करते.